4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, बिरसा फायटरची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरी संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, अमोल पवार, दत्तात्रय वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील भोर नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी मे 2026 राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी आणि जनतेने आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। पुण्याच्या भर तालुक्यातील नसरापूर येथे 65 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केली। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत। या घटनेनंतर 65 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। या घटना थांबवण्यासाठी सरकारने कडक कायदे करणे अत्यावश्यक आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पीडित मुलीच्या कुटुंबियांसोबत लढा सुरू ठेवणार आहोत। तरी पुण्याच्या भर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सदर प्रकरण जलद न्यायालयात चालवून पीडितांच्या परिवारास न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आम्ही बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरी संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केलेली आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली ती मानवतेला कलंकित करणारी घटना आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। पुण्याला जी घटना घडली त्या घटनेबद्दल राज्यातील जनतेकडून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत। या अत्याचारी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्यभर जोर धरू लागली आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। म्हणून ह्या घटना थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक कायदा केला पाहिजे, कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे, तरच ह्या घटना कुठेतरी थांबतील। या घटनेची फास्ट कोर्टामध्ये जलद न्यायालयामध्ये सुनावणी होऊन या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे।